2016 ते 2019 या 4 वर्षांचा साधारण अहवाल आपण पाहिला, तर आपल्या असं लक्षात येतं, की तब्बल 263 निर्मात्यांपैकी 251 निर्माते हे वन टाईम प्रोड्युसर्स होते. आता वन टाईम प्रोड्युसर्स म्हणजे काय? असे प्रोड्युसर्स, की ज्यांनी आयुष्यात एकच सिनेमा बनवला, पण त्याच्यानंतर ते इतके देशोधडीला लागले किंवा इतका त्यांचं नुकसान झालंय, की ते परत मराठी इंडस्ट्रीमध्ये पुढचा सिनेमा बनवण्यासाठी येऊ शकले नाही. किंबहुना यायची त्यांची इच्छा झाली नाही. यांना आपण म्हणूया वन टाईम प्रोड्युसर्स. दिस इज नॉट समथिंग दॅट वी शुड बी प्राउड ऑफ बिकॉज दिस इज स्केरी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, की हे का इतकं भीतीदायक आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीचं ना एक वेगळंच गणित आहे. बाकीच्या इंडस्ट्रीजसारखं इथे आपण त्याचं कंपॅरिझन इतर इंडस्ट्रीसोबत नाहीच करू शकत. म्हणजे साधारण वर्षभरात 100 ते 110 सिनेमे ज्यावेळेला रिलीज होतात, त्यावेळेला त्यातले फक्त 7 ते 8 असे मोजके असतात हातावर मोजण्याइतके, की जे आपल्या लक्षात राहतात. अदरवाईज बाकीचे सिनेमे तर फक्त क्वांटिटी ओव्हर क्वालिटी याच एका समीकरणाच्या मागे धावणारे आपल्याला कळतात. आत्तापर्यंत ना मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचं बरंच काही-काही गुणगान गायलं जातं. म्हणजे इनफॅक्ट माझ्याकडनं तर नेहमी गायलं जातं बिकॉज आय लव्ह मल्याळम फिल्म इंडस्ट्री. डिस्पाईट ऑफ नोइंग द फॅक्ट की त्यांच्याकडनं प्रचंड जास्त प्रोपॅगंडा हा प्रपोज केला जातो त्यांच्या ऑलमोस्ट प्रत्येक दुसऱ्या ते तिसऱ्या फिल्ममधनं. तरीसुद्धा फिल्म मेकिंगच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांच्या फिल्म्स ह्या कमालीच्या असतात. काय होईल जर का मी तुम्हाला हे सांगितलं, की मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवरती आत्ता सध्या कंप्लीट शटडाऊनची वेळ आलेली आहे. 1 जून 2025 पासून कंप्लीट शटडाउन अनाउन्स केलेला आहे. तिथपासून आत्तापर्यंत आपण आता फेब्रुवारीमध्ये आहोत. आत्तापर्यंत सुद्धा छोटी-मोठी आंदोलनं सुरू आहेत. फिल्म मेकर्स, प्रोड्युसर्स यांच्यामध्ये प्रचंड वाद सध्या सुरू आहेत. हे सगळं का घडतंय? पटकन सांगते आणि हे फार महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओसाठी आपल्या. 2 वर्ष मागे जाऊया. 2024 मध्ये तब्बल 200 फिल्म्स रिलीज होतात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीकडनं आणि त्यातल्या फक्त 24 या बॉक्स ऑफिसवरती हिट ठरतात. बाकीच्या सगळ्या फिल्म्स या लॉसमध्ये जातात. तब्बल 600 ते 700 कोटीचा लॉस त्यांना बेअर करावा लागतो. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली सिच्युएशन अजूनच जास्त वर्स झाली. तब्बल 185 सिनेमे रिलीज झाले. त्यातले फक्त 15 ते 20 एवढेच सिनेमे कमर्शियल हिट झाले आणि 530 कोटीचा लॉस परत एकदा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला बेअर करावा लागला. आता हे का घडतं माहिती आहे? याचा ज्यावेळेला रिसर्च केला तेव्हा असं लक्षात आलं, की मूळतः 3 मुख्यतः कारणं आहेत. ज्याच्यामुळे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवरती आत्ता सध्या कंप्लीट शटडाऊन आणण्यात आलंय. सगळ्यात आधी तर आता हा शटडाऊन कोणी लावलाय ते सांगते. केरला फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन म्हणजे KFPA आणि फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरला व्हिच इज FEFKA. या ज्या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीच्या ज्या संयुक्त बॉडीज आहेत, तर त्यांनी एकत्रितपणे येऊन कंप्लीट शटडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. शटडाऊन आता कशावरती असणार आहे? तर प्रोडक्शनवरती, डिस्ट्रिब्युशनवरती आणि एक्झिबिशनवरती. म्हणजे काय? तर 1 जून 2025 पासून आज तब्बल 7 महिने झालेले आहेत, की मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनवरती बॅन आणण्यात आलंय. आता हे टेम्पररी आहे, पर्मनंट आहे, हे सगळं काही येणारी वेळच ठरवेल, कारण वेळेत लई ताकद असते. पण माझा आजचा महत्त्वाचा मुद्दा लई महत्त्वाचा आहे. हे सगळं विचार करण्याजोगं का आहे माहिती कारण त्यांची जी मुख्यतः 3 कारणं आहेत, त्याच्यावरती प्रकाश टाकणं गरजेचं आहे. पहिला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ज्याच्यामुळे मल्याळम फिल्म इंडस्ट्री सध्या या फायनान्शियल क्रायसिसमधनं जातीये, ते म्हणजे ॲक्टर्सच्या आवाक्या बाहेरच्या फिया. हो, प्रोड्युसर्सला ते परवडत नाहीये. ॲक्टर्स अव्वाच्या सव्वा त्यांना चार्ज करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना ती गोष्ट परवडत नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की त्यांना त्यांच्या ओव्हरऑल बॉक्स ऑफिसच्या ह्याच्यामधनं तब्बल 30% सरकारच्या घशामध्ये तो कर द्यावा लागतोय ॲज अन एंटरटेनमेंट टॅक्स म्हणून. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वन टाईम प्रोड्युसर्स. मराठीमध्ये जी अवस्था आहे तीच तिकडे सध्या खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ही 3 मुख्य कारणं आहेत. आता मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचे हे जे 3 मुख्य प्रॉब्लेम्स आहेत ते मराठीमध्ये आहेत का ते बघूया. पहिला प्रॉब्लेम ॲक्टर्सच्या खूप जास्त ओव्हर चार्ज करण्याच्या फीज. आता बघा मराठी ॲक्टर्स हे प्रचंड डाउन टू अर्थ आहेत. आपण सगळेजण जाणतो आणि जेवढं मी आत्तापर्यंत रिसर्च केलाय किंवा जेवढ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत, त्यावरून मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू शकते, की तो प्रॉब्लेम आपल्या इंडस्ट्रीमध्ये तरी अजिबात नाहीये. इनफॅक्ट आज ज्या पॉडकास्टचं उदाहरण आपण घेतोय, त्या पॉडकास्टमध्येच ती गोष्ट सिद्ध होते. मोहन आगाशे सर आणि प्रवीण तरडे या 2 कलाकारांनी निर्मात्याची परिस्थिती पाहिल्यानंतर त्याच्याकडनं एकही रुपया चार्ज न करता इनफॅक्ट त्याला अजून जास्त हे आश्वासन दिलं, की तुला काही मदत लागली तर आम्ही आहोत. आणि हे फक्त मराठी ॲक्टर्स करू शकतात. त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. चला, पहिला प्रॉब्लेम तर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाहीये. आता पुढचा प्रॉब्लेम आहे एंटरटेनमेंट टॅक्स जो 30% द्यावा लागतोय म्हणजे 30% द्यावा लागतोय मल्याळम फिल्म इंडस्ट्रीच्या प्रोड्युसर्सला सरकारच्या घशामध्ये. तेच महाराष्ट्रामध्ये ₹0 द्यावे लागतात मराठी मेकर्सला. येस अँड आय एम नॉट किडिंग.
करमुक्त सिनेमे आहेत आपले. एंटरटेनमेंट टॅक्स हा शून्य आहे फक्त मराठी इंडस्ट्रीला आणि करमुक्त सिनेमे होऊन मराठी सिनेमांना प्राधान्य मिळावं याकरता शासन नेहमीच मराठी सिनेमांना इम्पॉर्टन्स देत आलेलं आहे. त्याकरता नक्कीच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. त्यामुळे चला तोही प्रॉब्लेम आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाहीये. आता वळूयात तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे व्हिच इज वन टाईम प्रोड्युसर्स. अँड बिलीव्ह मी अनफॉर्च्युनेटली हा मुद्दा खूप मोठा मुद्दा आहे, जो आत्ताच्या काळात मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय ठरला पाहिजे. आज ज्या पॉडकास्टच्या व्हिडिओबद्दल आपण बोलणार आहोत, सगळ्यात आधी मित्र म्हणे या चॅनलच्या संपूर्ण टीमला आपण खूप मोठं शाउट आउट देऊ शकतो. आय थिंक दीज पीपल आर डूइंग सच अ ग्रेट जॉब बिकॉज इतक्या महत्त्वाच्या विषयात त्यांनी हात घालत अत्यंत महत्त्वाचा इंटरव्ह्यू त्यांनी कंडक्ट केलाय आणि त्याचमुळे आज आपण त्याच एका पॉडकास्टला धरून आपले काही ओपिनियन्स इथे मांडणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ओपिनियन्स मांडतोय ते समोरच्याला जज न करता त्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये आपला एक तिसरा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तो आपण मांडणार आहोत. आतापर्यंत जवळ-जवळ 7 जणांनी मला Instagramवरती या एका पॉडकास्टचा व्हिडिओ शेअर केला होता आणि रिक्वेस्ट केली होती, की गायत्री प्लीज या एका व्हिडिओवरती आपण एक नक्कीच आपला व्हिडिओ बनवायला पाहिजे. सो ऑल थँक्स टू यू गाईज. एक्झॅक्टली व्हिडिओमध्ये आहे असं तरी काय बघूया. गोट्या गँगस्टर या एका चित्रपटाचे निर्माते आहेत संदीप बिरादर. आता गोट्या गँगस्टर या चित्रपटाबद्दलचं माझं काय मत आहे याचा ट्रेलर रिव्ह्यूमध्ये मी ऑलरेडी मांडलं होतं. त्यामुळे आता सध्या तो विषय नाहीच आहे. आपण या चित्रपटाचं नाव ना क्ष जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. एक क्ष नावाचा सिनेमा निर्माण करणारे जे एक निर्माते आहेत त्यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आणि संदीप बिरादर त्यांचं नाव आहे. एकूणच सगळा पॉडकास्ट पाहिल्यानंतर या व्यक्तीने ज्या व्यक्तींची नावं घेतली त्यांच्यावरती आपण कुठल्याही प्रकारचे अलिगेशन्स लावत नाहीये, कारण अल्टिमेटली आपल्याकडे काही पुरावे नाहीयेत. ऑल्दो मी नेहमी या मताची आहे, की डोळ्यात आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर असतं. जोपर्यंत कुठली गोष्ट मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघत नाही किंवा मला अनुभवता येत नाही, तोपर्यंत मी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. पण माणूस तर ओळखायला जमतो यार नक्की. म्हणजे आणि खूप मोठं धाडस लागतं ज्यावेळेला आपण इतक्या मोठ्या खड्ड्यात गेलोय, तिथून स्वतःला सावरत वर काढून आपल्या चुका मान्य करत एका इंटरव्ह्यूमध्ये येऊन या सगळ्या लोकांना एक्सपोज करण्यासाठी सुद्धा तितकंच धाडस लागतं. त्यामुळे खरं काय, खोटं काय ते वेळेत लई ताकद असते असं मला वाटतं. वेळ येईल त्यावेळेला नक्कीच जे लांडगे आहेत मराठी सिनेमासृष्टीतले, तर ते नक्कीच एक्सपोज होतील. पण सध्या एकूणच हा अख्खा पॉडकास्ट पाहिल्यानंतर माझं काय म्हणणं आहे सगळ्या मराठी निर्मात्यांना, ते मला मांडावसं वाटतंय. अर्थात आजचा व्हिडिओ त्या निर्मात्यांसाठी अजिबात नाही. त्यांच्याकडे चिक्कार बापजादेची प्रॉपर्टी आहे आणि ब्लॅकचा मनी व्हाईट करायला ते मराठी सिनेमासृष्टीमध्ये येऊन सिनेमे काढतात. जे सिनेमे कसे रन होतात, काय होतात त्याच्याशी त्यांना काही घेणं-देणं नसतं. त्यामुळे तुमच्या पैशासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. पण आजचा व्हिडिओ त्या निर्मात्यांसाठी आहे, जे कदाचित एक सिनेमा आता बनवू पाहताय किंवा स्क्रिप्ट त्यांच्याकडे पोहोचली असेल. एव्हाना ॲक्टर्स ते फायनल करत असतील आणि आता नवीन एक सिनेमा बनवायच्या भानगडीत असतील, त्या धावपळीत असतील, तर थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. पिंजानी सरांचे माझे 2 वर्षापासून चांगले संबंध होते मैत्रीचे. मुळात या अख्ख्या पॉडकास्टमध्ये मला जे रेड फ्लॅग्स दिसले ते मी इथे थोडंसं पॉइंट आउट करू इच्छिते, की सरांचं असं म्हणणं आहे, की 2 वर्षामध्ये त्यांची एक ओळख होती पिंजारी सरांसोबत आणि त्या ओळखीच्या आधारावरती त्यांना एक मराठी सिनेमा बनवावासा वाटला. सर स्वतः ॲक्चुअली एक कपड्याचे त्यांचं दुकान आहे खूप मोठं आणि स्वतः एक व्यावसायिक आहे. म्हणजे व्यवसायाचा अनुभव एकंदरीत त्यांच्याकडे नक्कीच आहे, पण सिनेमासृष्टीचा काहीच अनुभव नाही. पण मंडळी मुळात 2 वर्षांच्या फक्त ओळखीवरती कुणीतरी 1,75,00,000 पर्यंतची इन्व्हेस्टमेंट करणं, मुळात इथेच मला खूप मोठा प्रॉब्लेम जाणवतो पॉडकास्टच्या सुरुवातीलाच. आणि नंतर सर असं पण म्हणतात, की 2 वर्षामध्ये त्यांची जी तोंड ओळख होते त्याच्यामध्ये त्यांना हे सुद्धा माहिती नव्हतं, की पिंजारी सर हे अनफॉर्च्युनेटली आता जगात नाहीये आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. पण त्यांनी आतापर्यंत एकही सिनेमा ॲक्चुअली बनवलेला नव्हता. त्यांनी फक्त एक शॉर्ट फिल्म बनवली होती. त्याला अर्थात राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. पण शॉर्ट फिल्म आणि ॲक्चुअल सिनेमा मेकिंगमध्ये खूप मोठा फरक असतो आणि ती गोष्ट सुद्धा त्यांना माहिती नव्हती. एकंदरीत त्यांचा लॅक ऑफ रिसर्च कुठेतरी मला नक्कीच दिसतोय. मी बोलते संदीप बिरादर यांच्या लॅक ऑफ रिसर्चबद्दल आणि त्याच्याचमुळे ती गोष्ट प्रथमदर्शनी मला अधोरेखित करावीशी वाटते. माझा इंडस्ट्रीत कोण वाली नव्हता. फक्त होल अँड सोल राजेश पिंजानी. मी फक्त पिंजानी सरांना ओळखतो. मला ना प्रथमेश परम माहिती होते, ना कुठला ठीक आहे. कलाकार, नाही काही टेक्निशियन ठीक आहे. काही माहीत. मग बघता 21 दिवसाचा पिक्चर 51 दिवस झाला. मला असं वाटतं, की साधी मेथीची जुडी जरी घ्यायचं ठरलं, तरी आपण 4 दुकानांवर जातो. भलेही आपल्याला माहिती आहे, की ₹40 सगळीकडे मिळते. पण त्यातल्या त्यात आपला हा प्रयत्न असतो, की बाबा रे ₹40 तर मला कुठेही द्यायचेच आहेत. पण त्यातल्या त्यात मला लाल कोराची, ताजी मेथीची जुडी मिळायला हवी. हा आपला प्रयत्न असतो. इथे तर मात्र कोटींच्या गप्पा सुरू आहे. कुठेतरी मला असं वाटतं, की तो जो एक कंट्रोल असतो प्रोड्युसर्सचा, तो यांचा नसावा सेटवरती. त्याच्याचमुळे 21 दिवसांचा ठरलेला सिनेमा फार फार तर 24 दिवसात बफर होऊन संपायला पाहिजे होता. तो 51 म्हणजे डबल दिवसांवरती गेलेला आहे. त्याच्यामुळे बजेट तर हलणारच होतं यार आणि वाईट वाटतंय जेन्युइनली सांगतेय. हे बघा, हे जे प्रोड्युसर आहेत त्यांच्याकडे नक्कीच खूप चुका आहेत आणि त्याबद्दल ते सुद्धा अगदी अमान्य करत नाही. त्यांनी त्यांच्या चुका सुद्धा मान्य केलेल्याच आहेत. पण काही अशा गोष्टी ज्यांना हायलाइट करणं फार महत्त्वाचं आहे आणि मला जेन्युइनली या संपूर्ण पॉडकास्टमध्ये 1 ते 2 ठिकाणी प्रचंड वाईट वाटलं. कारण
काही-काही ठिकाणी खरंच तो जो एक सच्चेपणा असतो ना, तो त्यांच्या डोळ्यात झळकतोय, की जो माणूस ॲक्चुअली ते फायनान्शियल क्रायसिसमधून सगळ्यात लो बघतो ना, आपला लोएस्ट आयुष्याचा आणि तिथून आता त्याला वरती यायचं असतं आणि तेव्हा कळतं, की या दरीमध्ये आता कुणीच नाही जो आपल्याला हात देणार आहे. त्या फेजमधनं जो माणूस गेलेला असतो ना, त्याला समोरच्याच्या डोळ्यातला तो सच्चेपणा नक्कीच फील होतो आणि ते मला फील झालं या संपूर्ण पॉडकास्टमध्ये. लिटरली 2 ते 3 ठिकाणी माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं ते बघून. कारण कोणाच सोबत असं होऊ नये जे यांच्यासोबत झालंय. बट एनिवे लेट्स जस्ट नॉट गेट इमोशनल हिअर आणि थोडंसं फॅक्ट्सबद्दल बोलूया. पुढे संदीप सर हेही म्हणतात, की त्यांना पिंजारी सरांचा फोन आला होता आणि ते असं म्हणाले, की मला माझे काही चुका झालेल्या आहेत माझ्याकडनं शूट करण्याच्या दरम्यान आणि त्याच्याचमुळे आपल्याला काही सिनेमा रिशूट करावा लागेल. त्यासाठी अजून 3 ते 4 दिवसांचं बजेट मला तुमच्याकडनं हवंय. अर्थात या एका मोमेंटला आल्यानंतर संदीप बिरादरजी पूर्णतः फायनान्शियल लॉसमध्ये गेलेले होते. त्यांनी आयुष्यातली सगळ्यात मोठी एक चूक अशी केली. माझा इन्व्हेस्टर म्हणला, "मला बाहेर पडायचं आहे. मला काही सांगू नका. मला पैसे द्या." किती अमाउंट होती ती? त्यांचे 83 लाखाचे. त्यांचे बरं. 74-50 होते. की स्वतःकडे पैसे नसताना एका त्रयस्थ माणसाकडनं 75 लाख रुपये त्यांनी व्याजावरती उचलले राव आणि रिटर्नमध्ये द्यायचं ठरलं एका वर्षानंतर 84 लाख रुपये. कारण त्यांना असं सांगण्यात आलं होतं, की वर्षभरात तर सिनेमा रिलीज होऊन जातो. इथे कुठेतरी मला असं वाटलं, की ओव्हरऑलच जे इव्हन जे डी-ओ-पी असतील किंवा जे दिग्दर्शक होते किंवा इतर सुद्धा जी टीम होती त्यांचाही अनुभव कुठेतरी कमी नक्कीच पडला. कारण वर्ष आत्ता शूट केलं लगेच वर्षभरात तो रिलीज होणं हे मराठी सिनेमासृष्टीमध्ये होत नाही. मोठमोठ्या प्रोड्युसर्सच्या फिल्मसुद्धा ते होत नाही. तर कुठेतरी हा लॅक ऑफ रिसर्च फक्त प्रोड्युसर्सचा नाही, पण बाकीच्याही बॉडीजवर जेवढे होते त्यांचाही मला तो दिसतोय. या गोटा गँगस्टर चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं तर 2017 साली याचा पेपरावरती विचार सुरू झाला होता. ठीक आहे. 2019 मध्ये हा ॲक्चुअली शूट होऊन रिलीज होणार होता, जो की नाही झाला. पुढे लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनच्या नंतर 2025 मध्ये परत ही सगळी ओढाताण सुरू झाली. हा अख्खा पॉडकास्ट ज्यावेळेला तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्हाला स्टेप बाय स्टेप या चित्रपटाच्या निर्मात्याचा संपूर्ण प्रवास तुम्हाला जाणवेल. पण यातल्या ठळक काही गोष्टी नक्कीच हायलाइट करण्याजोग्या आहेत आणि त्या कुठल्या? त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट, की आता आपण 1,75,000 तर ऑलरेडी टाकलेले आहेत. ठीक आहे, सिनेमा मेकिंगसाठी. पण याच्यानंतर एडिटिंग, डबिंग, साउंड डिझायनिंग आलं, त्याच्यानंतर व्ही-एफ-एक्सचं डिपार्टमेंट असेल किंवा त्याच्यानंतर फायनल टच असेल, त्याच्यानंतर एक पोस्ट प्रोडक्शनची अख्खी मोठी शृंखला असते, त्याच्यानंतर पी-आर, मार्केटिंग या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तितकाच जास्त अजून जास्त पैसा लागतो. हे त्यांना माहीत नव्हतं आणि ते सुद्धा त्यांनी इथे मान्य केलेलं आहे, व्हिच इज रिअली अनफॉर्च्युनेट टू हिअर. फक्त पोस्ट प्रोडक्शनमध्ये त्यांचे तब्बल आणखीन 30 लाख रुपये गेलेले आहेत. मला काहीच माहीत नाही स्क्रिप्ट काय असतं, कुणाला काय द्यायचं, कुणाशी कसं काम करून घ्यायचं. तेव्हापर्यंत मला काही पिक्चरमधला स्टडी नव्हताच. कारण का माझा तो पिंडच नाही ना. मला हेच त्यांना सांगायचं होतं संदीपजी आणि यांसारखे अजूनही जे निर्माते आहेत, की प्लीज जी स्वप्न तुम्हाला रंगवून सांगितली जातात, त्या स्वप्नांना बळी पडू नका. कारण अर्थात इट्स टू लेट फॉर संदीप बिरादर सर. पण आय एम जस्ट टॉकिंग अबाउट अदर प्रोड्युसर्स, जे वनाबी प्रोड्युसर्स आता आहेत, जे कदाचित हा व्हिडिओ बघत असतील. हे इतकं गुलाबी स्वप्न जे रंगवलं जातं तसं नाहीये. तसं अजिबात नाहीये. कारण खूप फ्रॉडस्टर्स बसलेले आहेत मराठी सिनेमासृष्टीमध्ये आणि याचं उदाहरण मी इतकं जवळून तुम्हाला आता देणार आहे. कारण माझ्यासोबत या गोष्टी खूप जास्त वेळा घडलेल्या आहेत. त्या कशा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात आधी जे लांडगे बसले आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, जे पी-आर, मार्केटिंग सारखे वेगवेगळे डिपार्टमेंट चालवतात, स्वतःला प्रेझेंटर म्हणून संबोधतात किंवा फिल्म प्रमोशनच्या नावाखाली कशा पद्धतीने प्रोड्युसर्सकडनं पैसा उकळतात आणि ॲक्चुअलमध्ये फिल्मचं प्रमोशन काहीही केलं जात नाही आणि मग नंतर ज्यावेळेला एखादा रिव्ह्यूअर त्या चित्रपटाला काहीतरी नाव ठेवतो किंवा ऑनेस्ट रिव्ह्यू देतो, त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन गरळ ओकत असतात हे सगळे लोकं. निगेटिव्ह पी-आर करत असतात. आपल्या चॅनलची तुम्हाला उदाहरण देते. मला रात्री 11:30 वाजता एका बाईचा फोन येतो आणि ती मला म्हणते, की "तू आत्ता माझ्या एका सिनेमाचा रिव्ह्यू दिलाय. तू इतका निगेटिव्ह का दिलायस? तुला कोणी पैसे दिलेत का निगेटिव्ह द्यायचे?" म्हणजे ह्या लोकांना काय वाटतं, "धीस पीपल आर सो फुल ऑफ देमसेल्व्हज." म्हणजे मुंबईच्या डबक्याच्या बाहेर ना त्यांचं काहीच विश्व नाहीये. आय एम टेलिंग यू धिस. कारण तिथे काय आहे ना, सगळं हांजी-हांजी करणारे लोकं आहे. "भावा काय सिनेमा बनवला. दादा एकच नंबर. हा शॉट जो तुम्ही घेतलाय ना दादा, ये बात कमाल. असं तर कोणाला जमलंच नाहीये भावा. दर्जा. आहाहा! एक नंबर." दादांना जे जमलंय ना, ते कोणालाच नाही जमलंय बरं का. या प्रकारचे ज्या एक कॉम्प्लिमेंट्स देणारा येस मेनचा जो क्राउड आहे ना, तो त्यांच्या आजूबाजूला इतका फोफावलाय. एकाने तर लिटरली म्हणजे धमकी देत मला असं म्हणलं, की रिव्ह्यू काढून टाक चॅनलवरनं. मी म्हटलं, "मी नाही काढणार. मी आत्तापर्यंत एकही रुपया कोणाकडनं घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे मी आणि माझी टीम कोणाला बांधील नाही आहोत. आम्हाला जो सिनेमा जसा वाटतो, जो हॉनेस्ट रिव्ह्यू आम्ही देत आलोय, तो तुम्ही किती निगेटिव्ह पी-आर करा. लिटरली आपल्या चॅनलखाली अजून सुद्धा तुम्ही बघा आणि मी नावं घेऊन सांगते तुम्हाला. रुखवतच्या रिव्ह्यूच्या खालच्या कमेंट्स वाचा.
ठीक आहे. त्याच्यानंतर आता मला जेवढे आठवतात मी तेवढी पटापटा नावं सांगते. गाव बोलावतोच्या रिव्ह्यूच्या खालच्या कमेंट्स वाचा. त्याच्यानंतर दशावतारच्या खालच्या कमेंट्स वाचा. दशावतारच्या वेळेला तर इतका पर्सनल अटॅक केला गेलाय, ज्याचे काही स्क्रीनशॉट सुद्धा मी लावलेत. मग माझं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं गेलं. बरेच काही-काही गोष्टी करण्यात आल्या. त्याच्यानंतर आता रिसेंटबद्दल बोलायचं झालं तर आशा चित्रपटाच्या खालच्या कमेंट्स वाचा. लिटरली पी-आर, निगेटिव्ह पी-आर करत म्हणजे कमेंट्समध्येच धमक्या देणं चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर झापूक-झुपूकच्या वेळेस सुद्धा लिटरली एवढं म्हणजे खरं बोलण्याची एवढ्या सगळ्या निगेटिव्ह पी-आरच्या कमेंट्स करण्यात आल्या आणि हे निगेटिव्ह पी-आर सुद्धा ना ते पी-आर मार्केटिंगवाले लोकं अशा पद्धतीने करतात, की "अरे थोडा तर रिसर्च करा रे, थोडा तर गेम इम्प्रूव्ह करा. लगेच कळतं यार त्या पी-आर कमेंट्स आहेत. थोडा तर अभ्यास करा, काहीतरी रिअलिस्टिक वाटू द्या." हां, म्हणजे समोरच्याला आता पैशाने विकत घेता येत नाहीये हे ज्यावेळेला कळतं, त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास तोडण्यासाठी पर्सनल अटॅक करायचा. काही ना काहीतरी, कुठं ना काही ना काहीतरी शोधून काही ना काहीतरी समोरच्याला इतका आघात करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्यांना माहिती नाहीये ना भाई, की आपण आत्तापर्यंत एकही रुपया कोणाला न घेतल्यामुळे आपला पाठीचा कणा ताठ आहे. आपल्याला फरक नाही पडत किती मोठा ॲक्टर आहे, किती मोठा डायरेक्टर आहे, किती मोठा प्रोड्युसर आहे. एक तर रिमेक येऊन गेला. मी तुम्हाला एक हाईट सांगते. एका चित्रपटाने लिटरल रिमेक केलाय आणि मी फक्त थंबनेलवरती रिमेक लिहिलं तर एवढी आग लागली बुडाला, एवढी आग लागली Instagramवरती लाँग एसेज म्हणजे हजार-हजार, लाखो-लाखो शब्दांचे एसेज, निबंध लिहून पाठवतायत, की कसं काय तू रिमेक म्हणू शकते आणि इन्स्पिरेशनल आहे तो आणि आम्ही त्याच्यावरनं फक्त इन्स्पिरेशन घेतलंय. अरे कोणाला सांगताय रे? कोणाला सांगताय रे? जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए। इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उड़ाते हैं। ही जनता आहे. ह्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना, मला कुठेतरी असं वाटतं, की जे पी-आर मार्केटिंगवाले जे लोकं आहेत, त्यांनी काय फ्रॉड केला यांच्यासोबत ते बघणं गरजेचं आहे. भाई जानेवारी 2025च्या काळामध्ये संदीप बिरादर साहेबांच्या आयुष्यात 2 माणसं येतात. ते त्यांना असं सांगतात, की चित्रपटाची अख्खी जबाबदारी आम्ही घेतो. म्हणजे त्यांना कळलं नाही, की जबाबदारी घेतो म्हणजे काय करतात? तर बेसिकली यार आम्हीच बघतो त्याचं म्हणजे आम्ही प्रेझेंटर बनतो चित्रपटाचे. आम्हीच प्रमोशन करणार, आम्हीच सगळं करणार. ठीक आहे. सो त्यांचा एक सौदा झाला, की बाबा रे आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देतो. रिटर्नमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो किती बॉक्स ऑफिसवरती हिट होतो, फ्लॉप होतो त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. पण तुम्ही आम्हाला इन रिटर्न 19 लाख रुपये देणार. पण 4 कोटी हे कॅश पेटी देणार. म्हणजे तुम्ही कॅशमध्ये देणार. अर्थात तुम्हाला कळतंय त्याचा काय अर्थ येतो. कोणी संदीपची पिक्चर चांगली आहे, आपल्याला रिलीज करायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढे असं होतं, की हेच दोघे जण त्या प्रोड्युसरला असं सांगतात, की चित्रपट आम्ही पाहिलाय, आम्हाला प्रचंड आवडलाय आणि टीझर आत्ताच सोडलाय. पॉझिटिव्ह व्ह्यूज आलेले आहेत. मग त्यांनी एक 4-5 दिवस टीजर्स वगैरे सोडले. मग त्याच्यातनं त्यांना काही पॉझिटिव्ह व्ह्यूज आले. तुम्ही आज सुद्धा जर का गोटा गँगस्टरचा टीझर आणि ट्रेलरचा रिस्पॉन्स पाहिला किंवा त्याच्या खालच्या कमेंट्स लोकांच्या पाहिल्या, तर तुम्हाला लक्षात येतं, की काय पॉझिटिव्ह व्ह्यूज होते. पण तेच ना, समोरच्या माणसाला ॲक्चुअली आपल्या इंडस्ट्रीतलं काहीही माहिती नाही. या गोष्टीचा फायदा घेत लिटरली जे काही मराठी इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत सगळ्यांना चावत येणारे लांडगे होते, त्यांना ही एक आणखीन एक संधी मिळाली आणि आता त्यांनी असं सांगितलं, की आम्ही ना ऑफर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला देतो. तर आम्ही खूप इंटरेस्टेड आहे तुमच्या सिनेमामध्ये. तर आम्ही ना 30 लाख रुपये खर्च करतो. इन रिटर्न तुम्ही आम्हाला 35 लाख रुपये कॅश द्यायचे. परत 5 लाख जे आहे तुम्ही वरतून आम्हाला एक्स्ट्रा देणार ते आम्हाला कॅशमध्ये लागतील. संदीपजी आता आम्ही 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत. बरं. म्हणा चांगली गोष्ट आहे सर. ह्याचं कसं काय? नाही मग 30 लाखाला आम्ही तुमच्याकडनं 5 लाख रुपये एक्स्ट्रा घेणार. ठीक आहे, अशा पद्धतीचा सगळा सौदा झाला. ह्याच्या बदल्यात ते काय करणार होते? फिल्मचं प्रमोशन, फिल्मचं डिस्ट्रिब्युशन सगळं मॅनेज करणार होते. आता प्रमोशनमध्ये यांनी काय सांगितलं, आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर त्या सगळ्या एरियामध्ये फिरू, कास्टला घेऊन जाऊ, इंटरव्ह्यूज करू, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅम्पेन्स करू. केलं काय यांनी ॲट ॲक्चुअलमध्ये? मी सांगते. एका शाळेमध्ये गेले, पुण्याच्या जवळपास कुठल्यातरी. तिथे शाळेमध्ये शूट करून आल्यानंतर प्रथमेश परब सोबत पी-आर ॲक्टिव्हिटी करून आल्यानंतर ते निर्मात्याला असं सांगतात, की "अच्छा ऐका ना सर, आपण ना ॲक्चुअली हे नाही वापरू शकत याचा फुटेजेस अख्ख्या प्रमोशनमध्ये कारण चित्रपटाचं नाव ना गोटा गँगस्टर आहे आणि आपण 8वी-9वीच्या पोरांना काय शिकवतोय? शाळेतल्या पोरांना जाऊन गँगस्टरचा चित्रपट बघा असं त्यांना प्रमोट तर नाही करू शकत." मग प्रोड्युसर म्हणे, की "मग?" म्हणे, "मग काय नाही. आपण जे आता आज दिवसभरात जो अख्खा पी-आर केलाय ते सगळं वेस्ट आणि त्याचे फुटेजेस कुठेच नाही वापरले जाणार. प्लॅनिंग कुठे आहे ह्याच्यामध्ये? दूरदृष्टी कुठे आहे ह्याच्यामध्ये? म्हणजे समोरचा माणूस पैसा देतोय तर आपण त्याला अजून जास्त डबक्यात घालायचं. चला असो, हरकत नाही. आधी काय सांगितलं मी सातारा, सांगली, कोल्हापूर सगळीकडे ते फिरणार प्रमोशनसाठी वगैरे, वगैरे. काय केलं? पुण्याच्या जवळ कात्रज जवळ एक रिसॉर्ट बुक केलं. ते सुद्धा प्रोड्युसरला ओळखीमध्ये बुक करायला रिक्वेस्ट केली आणि असं सांगितलं 4 दिवस प्रथमेश परब तिथेच एका खुर्चीवरती बसून होता. महाराष्ट्रातले रील स्टार्स बोलावले. 5 दिवस जे काही 15, 16, 17, 18 एकाच लोकेशनवरती जेवढे महाराष्ट्रातले रील स्टार होते. मला असा मेसेज दिला, की आपण एक्सपर्ट लोकांना बोलतोय. सर्व रील स्टार. आपण बाहेर जायची गरज नाही कारण आपल्याकडे वेळ नाही आत्ता. कुठे आहे त्या रीलला कुठे आहे त्या? त्या रीला कुठे आहे?
का माझ्या टीमच्या नजरेत एक पण गोटा गँगस्टरची रील नाही आली. भावांनो आणि बहिणींनो, जर का तुम्ही ते इन्फ्लुएन्सर आहात ज्यांनी प्रथमेश परबसोबत गोटा गँगस्टर या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान काही रीला केल्या असेल, तर प्लीज मला टॅग करा. मला पाहायचं आहे. काय मेहनत घेतली यांनी 35 लाखांसाठी मला पण बघायची आहे ॲक्चुअलमध्ये. डिस्ट्रिब्युशन आम्ही सांभाळू याचं गाजर देत त्यांना निर्मात्यांना सांगितलं, की 80 थिएटर्समध्ये आपला सिनेमा रिलीज होणार आहे. आता ॲक्चुअलमध्ये किती थिएटर्समध्ये तो दिसला, मी तर काही गॅरंटीज देऊ शकत नाही. माझ्या शहरामध्ये आयनॉक्सला पहिल्याच दिवशी फक्त शो होता. त्याच्यानंतर कारण पहिल्या दिवशी ऑब्व्हियसली आपण लिस्ट प्रायोरिटी अशाच चित्रपटांना देतो, ज्याचे ट्रेलर अत्यंत बिलो एव्हरेज असतात. त्याच्यात गोटा गँगस्टरचा चित्रपट होता. पण जे महत्त्वाचे सिनेमे असतात मराठीचे आणि त्या दिवशी इतरही सिनेमे रिलीज होणार होते. 26 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला होता ॲक्चुअली. तर त्याच्यामुळे मी म्हणलं, की यार शनिवारी मी बघेन गोटा गँगस्टर. पण शनिवारी चित्रपट डायरेक्ट गायब. सो मला नाही माहिती अजून तब्बल किती 80 थिएटर्समध्ये कोणकोणत्या 80 थिएटर्समध्ये निर्माते जे आहेत संदीप ब्रदर ते अजून सुद्धा हिशेब मागताय आणि त्यांना आजच्या तारखेला सुद्धा हिशेब दिला जात नाहीये 35 लाखांचा. तुम्हाला माहिती आहे वाईट कशाचं मला वाटतंय, एक निर्माता असून सुद्धा ठीक आहे त्यांच्याकडनं प्रचंड चुका झाल्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण आज ताग्यात त्यांच्याकडे चित्रपटाचा तो जो 30-35 लाखांचा हिशेब आहे, डिस्ट्रिब्युशन, पी-आर, मार्केटिंगचा तो त्यांच्याकडे नाहीये. तो समोरच्याकडनं दिला जात नाहीये. दुसरी गोष्ट निर्माता असून सुद्धा बुक माय शोवरती त्यांचं जे नाव तिथे लिहिलेलं आहे प्रोड्युसर, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या दोघांनी त्यांना फसवलंय, तर त्यांचं को प्रोड्युसर म्हणून नाव तिथे टाकण्यात आलंय. असिस्टंट प्रोड्युसर आणि को प्रोड्युसर म्हणून. ते आज तागेत सुद्धा तसंच आहे. तिसरी एक गोष्ट यांच्याकडे हार्ड ड्राईव्हमध्ये यांचे ॲक्चुअल फुटेज आहे, ज्या सिनेमाच्या आहेत, व्हिच इज लिटरली त्यांची अल्टिमेटली प्रॉपर्टीच आहे ॲट द एंड ऑफ द डे. कारण ती बनवण्यासाठी त्यांनी एवढा खर्च केलाय. ती हार्ड ड्राईव्ह सुद्धा त्यांना कुणीच देत नाही. ॲटलीस्ट ती हार्ड ड्राईव्ह त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचं अजूनही अशी एक इच्छाशक्ती आहे, की बाबा रे ओ-टी-टीला कोणीतरी विकत घेईल. मला नाही वाटत तो सिनेमा कोणी ओ-टी-टीला सुद्धा विकत घेईल. पण तरीसुद्धा मानावं लागेल त्यांच्या इच्छाशक्तीला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला, की ते अजून पण हार मानत नाही, व्हिच इज अ व्हेरी गुड थिंग. पण आज तागायत त्यांच्याकडे ह्या कुठल्याच गोष्टी नाहीयेत. आता त्या माणसाने कुठे जावं? मला असं वाटतं चित्रपट महामंडळ यांना ह्या गोष्टी दिसत नाहीयेत का? कारण ही काही पहिली वेळ नाही, की कुठला निर्माता बुडलाय किंवा देशोधडीला लागलाय किंवा त्याला तो वन टाईम प्रोड्युसर म्हणून आता सगळीकडे जाऊन मर मरतोय, पण त्याला कोणी मदत करत नाहीये. चित्रपट महामंडळ काय करतंय मुंबईमध्ये बसून? हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. मला जेन्युइनली असं वाटतं, की आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगते 7 ते 8 प्रोड्युसर्सने मला कॉन्टॅक्ट केलेला आहे. ज्यावेळेला त्यांचा सिनेमा आता रिलीज होऊन तो फ्लॉप झालाय. त्याचा रिव्ह्यू आपला केव्हाच पडलेला आहे. त्याच्यानंतर लोकांनी प्रचंड शिव्या पण घातलेल्या आहेत. अत्यंत तुकार दर्जाचे फ्लॉप सिनेमे बनवलेले 7 ते 8 प्रोड्युसर्सचा मला कॉल आला होता. साधारण महिना ते 2 महिन्यांनंतर ज्यावेळेला त्यांचा सिनेमा रिलीज होतो, फ्लॉप होतो त्याच्या 1 ते 2 महिन्यांनंतर. आणि त्यावेळेला ते फोन करून मला काय म्हणतात माहिती का? हां, नमस्कार गायत्रीजी. एक तर हिंदी भाषिक असतात मोस्टली. आज तर मला एका साउथ इंडियन व्यक्तीचा फोन आला होता. सो त्यांचा सिनेमा मागच्याच महिन्यामध्ये रिलीज होऊन केव्हाचा निघून पण गेला. पण त्यांना जाणून घ्यायचं होतं, की बाबा रे व्हॉट वेंट रॉंग विथ माय फिल्म? टेल मी नो. लाइक अरे माझी तर फिल्म खूप मस्त आहे, खूप भारी आहे. मला सगळेजण म्हणत होते, की खूप मस्त बिझनेस करेल. पण एक्झॅक्टली गायत्री आय वॉन्टेड टू नो युअर पर्स्पेक्टिव्ह अल्सो. सो त्याच्यामुळे ते मला कॉल त्यांनी केलेला. ज्यावेळेला ते मला कॉल करतात ना, एका वेगळ्याच आत्मविश्वासात ते दिसतात आणि तो फार घातक आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये कोण पेरतंय? हा पेरतंय कोण माहितीये का? मुंबई अंधेरीच्या ऑफिसमध्ये एसी ऑफिसेसमध्ये बसलेले लोकं. जे खोटी-खोटी स्वप्न दाखवतात. आज जर गोट्या गँगस्टरचा टीझर जरी तुम्ही पाहिलं, तर सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा सांगेल, की चित्रपटामध्ये काहीच पोटेन्शियल नाहीये. बरं एक चूक आणखीन यांच्याकडनं आहे, की एका ठिकाणी ते असं म्हणताय, की एडिटिंगमध्ये सिनेमा गणलाय. सिनेमा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की एक तर सिनेमा खूप लेंदी झालेला होता आणि तो बघताना प्रचंड बोर होत होता. बीजीएम पासनं बऱ्याच गोष्टी अशा होत्या, की ज्या मजा येत नव्हती सिनेमामध्ये. ज्यावेळेला तो ॲक्चुअली शूट झाला होता, तेव्हा मला थोडाफार आवडला होता, पण एडिटिंगमध्ये काहीच नाही आवडला. मला बिरादर सरांना असं सांगायचंय आणि केतन ठोंबरे जे आहेत त्यांनाही असं सांगायचंय, की एडिटिंगमुळे कधीच सिनेमा बिघडत नाही. म्हणजे 20-30% तो फक्त अफेक्ट होत असतो. मूळतः 70% जो सिनेमाचा भाग असतो, तो शूट आणि शूटच्याही आधी पेपरावरतीच गणलेला असतो. अँड बिलीव्ह मी, गोटा गँगस्टर अशा प्रकारचा सिनेमाच मुळात आपण काढावं, ही प्रथमदर्शनी का कोणाला वाटावं? 2017 साली कोणाला तरी आयडिया आली होती. 2017 पासून आत्तापर्यंत 9 वर्ष झाली आहेत. 2026 चालू आहे आता सध्या. 9 वर्षामध्ये अख्ख्या जगाचा 180 डिग्रीमध्ये शिफ्ट झालाय. पण मेकर्सचा नाहीये तो शिफ्ट. त्यांना अजूनही असं वाटतंय, की एडिटिंगमध्ये तो सिनेमा घडलाय. विशाल देवरुखकर त्यांच्यावरती त्यांनी एलिगेशन्स लावलेले आहेत, की त्यांच्यामुळे तो सिनेमा घडलाय, नाहीतर एडिटिंगमध्ये अजून बेटर होऊ शकला असता. नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. जो सिनेमा पेपरावरतीच गणलाय, ज्याची स्टोरीज गणली, ज्याचं नाव सुद्धा गणलेलं आहे. एका ठिकाणी प्रथमेश परब इंटरव्ह्यूमध्ये असं सांगतात. एक तर रिव्ह्यूअर काय म्हणाली, की ती काय थिएटरमध्ये आम्ही जाऊ तर काय म्हणू, की गोट्या गँगस्टरचं तिकीट द्या. अरे व्हॉट इस धिस यार? व्हॉट इस धिस? म्हणजे ह्याच्यात काय लाज वाटण्यासारखं आहे? हो, लाज वाटते मला. हो, लाज वाटते मला,
कारण आज जिथे हॉलिवूडकडनं ब्रिंग हर बॅक, स्पायडरमॅन सारखे सिनेमे येत आहेत. साऊथकडनं सर्वम माया, आवेशम, मंजुमल बॉईज सारखे सिनेमे येत आहेत. किंवा बॉलिवूडकडनं आज शैतान असेल, धुरंधर असेल या प्रकारचे सिनेमे येत आहेत. तिथे मराठी इंडस्ट्रीमधनं कुठले सिनेमे येत आहेत? गोट्या गँगस्टर. काय म्हणू मी? 4 वेळा वरपासून खालपर्यंत बघतात ते आपल्याला. काय म्हणू? गोट्या गँगस्टरची 5 तिकीटं द्या. सर. हसतात ते, हसतात. गोट्या गँगस्टर नावाची स्क्रिप्ट जर माझ्याकडे आली असती ना, तर प्रथमदर्शनीच मी तिथेच प्रश्नचिन्ह निर्माण केलं असतं, की खरंच आत्ता बाकीचे काय जण सिनेमे बनवतायत, आपण काय बनवतोय? खरंच हे गरजेचं आहे का? बट एनिवे आय थिंक त्यांना काही फरक पडत नाहीये आणि या व्हिडिओखाली पण त्यांच्या निगेटिव्ह पीआरच्या कमेंट्स येणार आहेत. तर त्याच्यामुळे मला जाता चित्रपट महामंडळाला एक विनंती करायची आहे. आपल्याकडनं आपण एक सजेशन असं देऊ शकतो. एक काम करा चित्रपट महामंडळाची टीम, मला तुम्हा सगळ्यांना असं सांगायचं आहे, की लांबलचक व्हिडिओ बनवा. बनवू द्या. 1, 2, 3 तासाचा बनवू द्या. तो फक्त आणि फक्त निर्मात्यांसाठी बनवा. चित्रपटाच्या ए पासून तो झी पर्यंत, ABCDEF झी पर्यंत जो प्रवास आहे एखाद्या निर्मात्याचा, त्याला हे कळू द्या, की चित्रपट फक्त बनवणं म्हणजे ते नसतं. त्याच्यानंतर एडिटिंग असते, पोस्ट प्रोडक्शनचा अख्खा खर्च असतो, मग PR, मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशनचा खर्च असतो. ह्या सगळ्यासाठी कुठल्या-कुठल्या पायऱ्या असतात, कशा पद्धतीने पुढे जायचं असतं. ह्या सगळ्यांमध्ये जर का कोणी फ्रॉड त्यांना करायला आलं, तर कसं ओळखायचं? कारण कुठेतरी मला असं वाटतं, की निर्माते जे आज ज्यांना काहीच ॲक्चुअली रिसर्च नसतो करायचा, तर असे ज्यावेळेला डायरेक्ट येऊ पाहतात तिथे, तर त्यावेळेला कुठेतरी अख्ख्या आयुष्यातनं उद्ध्वस्त ते होतात. त्यातली ही फक्त एक केस नाहीये. अशा कितीतरी केसेस आहेत. दुसरी एक गोष्ट, एक एक्झाम घ्या. म्हणजे आपण जे क्वालिटीला कंट्रोल करायचं बघतोय ना, तर त्यासाठी एक एक्झाम ठरवा. साधारण कुठल्याही निर्मात्याला जर का मला चित्रपट बनवायचा आहे, तर किमान 10 दिवसांचं मला प्रशिक्षण द्या. त्या प्रशिक्षणानंतर 11व्या दिवशी माझी परीक्षा घ्या, एक्झाम घ्या. प्रॉपर एक्झाम घ्या, ज्याच्यामध्ये चित्रपटसृष्टीबद्दलचे काही प्रश्न विचारा, जनरल नॉलेजचे विचारा. लास्ट 10 सिनेमे कुठले पाहिले होते, 3-3 वाक्यांमध्ये त्या सिनेमांचं वर्णन करा. प्लॉट काय होता त्या सिनेमांचा, त्याचे दिग्दर्शक कोण होते, कुठल्या ॲक्टरने कुणाचा रिमेक कधी बनवला होता, हे थोडं जनरल नॉलेज त्यांना कळू द्या. म्हणजे ते थोडा अभ्यास करून येतील. कारण क्लिअरली ही जी केस मला इथे दिसतेय या निर्मात्याची, बिलीव्ह मी त्यांचा काहीच अभ्यास नाही. प्रथमेश परब कोण ते पण माहीत नाही. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण यार पैसा लावतोय, स्पेशली माझ्याकडे पैसा नाही, आपण त्रयस्थ माणसाकडनं व्याजाने घेऊन पैसे लावतोय. तिथे रिसर्च फार महत्वाचा आहे गड्यांनो, फार महत्वाचा आहे. एकंदरीत मला असं वाटतं, की दोन्ही नाण्यांकडे चुका असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने माझे पर्स्पेक्टिव्ह मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी या निर्मात्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ सॅटेलाइट्स मराठीवरती येत राहतील. हा व्हिडिओ महत्त्वाचा जर तुम्हाला वाटत असेल, तर प्लीज शेअर करा. मुंबईतल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे ॲट एनी कॉस्ट. जरा त्यांचा निगेटिव्ह पीआर येऊ द्या ना कमेंट सेक्शनमध्ये. आपण बघूया काय त्यांना रिस्पॉन्ड करायचंय ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.